हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? मस्त ना? मी पण छान आहे. एका सबस्क्रायबर मॅडमाने विचारले, जरा भीतीतनं आपण कसं बाहेर पडायचं, भीती कशी घालवावी ह्याच्याबद्दल जरा मार्गदर्शन करा म्हणून. हे बघा, भीती ही प्रत्येकाचे आत असते, नाही म्हणत नाही मी. पण बाळ उपजल्यावर, जन्मल्यावर सायकॉलॉजिस्ट असं म्हणतात, त्याला फक्त 2 प्रकारच्या भीती असतात लहान बाळाला. एक आवाजाची आणि एक फिअर ऑफ फॉलिंग, कुठे खाली पडण्याची. त्यामुळे तुमच्या लक्षात असेल, कधी जर एकदम आवाज आला की छोटं बाळसुद्धा दचकते. बाकी कशाची त्याला भीती वाटत नाही, पण आवाजाला तर एकदम दचकते. तसंच खाली पडण्याची पण त्याला भीती आहे, असं त्यांचं रिसर्च सांगते. आता त्याच्याशिवाय आपण बाकी सगळ्या भीतींचं आज थोडंसं डिस्कशन करूया. आता भीती काही काल्पनिक भीती असतात, काही भीती असतात आपल्याला त्यातलं ज्ञान नसल्यामुळे, त्यातलं नॉलेज नसल्यामुळे आपल्याला भीती असतात. ह्या सगळ्या भीती कशा घालवायच्या त्याच्याबद्दल आज आपण कॉन्सन्ट्रेशन करणार आहोत. का म्हणजे ते मॅडमांचा प्रश्न असा आहे, भीती कशी घालवावी. आता पहिल्यांदा आपल्याला जे ज्ञान नाही त्याची भीती आपल्याला वाटते, त्याच्याबद्दल बोलूया. नंतर आपण बाकीच्या भीतीकडे जाऊया. आता स्टेजवर जाऊन बोलायला कित्येक जणांना भीती वाटते. का? त्यांना प्रॅक्टिस नाही आहे, त्यांना त्याचं ज्ञान नाही आहे. ही भीती कशी घालवायची ते परत ती प्रॅक्टिस करायची. आधी घरात 4 चौघांसमोर बोला, आरसेसमोर बोला. ह्याला होते स्वतंत्र व्हिडिओ पब्लिक स्पीकिंगवर मी केलेला आहे, तुम्ही तो बघू शकता. इथे मी थोडक्यात आवरणार, का म्हणजे इथे सगळ्या भीती कशा घालवायच्या ह्याच्या आपण बोलणार आहोत म्हणून. त्यामुळे ही भीती आपण अशी घालवू शकतो. काही जणांना स्विमिंगची भीती असते बघा. त्यांना वाटते, यो मी बुडून मेलो तर. पाण्यात बुडून माणूस मरत नाही. का मरतो? स्वतःला स्विमिंग येत नाही म्हणून मरू शकतो. त्यामुळे ही भीती कशी घालवायची? आपण चांगले गाईडकडनं, चांगले ट्युटरकडनं स्विमिंग करायला शिकायचं. म्हणजे एकदा तुम्ही स्विमिंग करायला लागलात की ती भीती जाते. कुठलंही आपल्याला नॉलेज नसलं की त्याची आपल्याला भीती वाटते. सपोज आपल्याला कोणी नेऊन विमानात पायलटच्या सीटवर बसवलं की काय होईल? आपल्याला भीती वाटेल, नाही बाई आम्हाला शक्य नाही. का? आपल्याला त्याचं ट्रेनिंग नाही, त्याचं नॉलेज नाही म्हणून. पण पायलट्स कसं चालवतात? त्यांना त्याचं ज्ञान आहे, ते तंत्र शिकलेलं आहे, त्यांना त्याचं नॉलेज आहे, म्हणून ते किती कॉन्फिडेंटली येतात आणि तुम्हाला माहीत आहे केबिनमध्ये जातात आणि कसं विमान उडवतात. म्हणजे आपल्याला कुठली गोष्ट येत नसली की आपण ती शिकून घ्यायची, म्हणजे आपोआप भीती दूर होतीये. आता लहान मुलांना बघा, अंधाराची भीती असते, किंवा थोडं मोठं झाल्यावर पण काही लोकांना भूत प्रेत असल्या सगळ्या भीती असतात. या भीती कशामुळे निर्माण होतात? आधी लहानपणी आपल्याला कोणतरी मोठे ती भीती घातलेली असते, किंवा एकटं बाहेर जाऊ नकोस, बुवा तुला पकडून नेईल. नो डाऊट मोठ्यांचं सांगायचा हेतू काही वाईट नसतो. त्यांना काय म्हणायचं, बाहेर सेफ नाही, तुम्ही हरवाल, एकटं जाऊ नकोस म्हणून ते भीती घालतात. पण ही भीतीमुळे ती कुठेतरी लहानपणी आपल्याला घातलेली भीती आत अशी घर करून राहते आणि मोठेपणी पण ती भीती इझिली सुटत नाही. प्रयत्नानं सुटते, नाही म्हणत नाही मी.
त्यामुळे लहान असताना आपण शक्यतो, हल्ली आपल्याला सायकॉलॉजीचं थोडंफार ज्ञान आहे, त्यामुळे अशा भीती मुलांवर घालायच्या नाहीत. आहे तर सांगायचं त्याला, का जायचं नाही तर. त्यामुळे ह्या भीती असतात अशा कोणीतरी घातलेल्या. अशा वेळी काय करायचं आपण? मुलाला आत अंधारात जाऊन अमुक आणायला एकट्याला आधी पाठवायचं नाही, आपण बरोबर जायचं हवं ते. दुसऱ्या वेळेला एकट्याला पाठवायचं. तसं करत तो हळूहळू आत जाऊन येईल आणि त्याला अंधाराची भीती येणार नाही. का म्हणजे ही मोठे घातलेली भीती त्याचे सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन कुठेतरी अशी घर करून बसलेली असते. आणि कित्येक वेळेला लोकांना पूर्वी काहीतरी घडलं असलं की त्याची भीती परत असं घडेल का असं वाटते. सपोज मी अमुक ठिकाणी गेले होते, तेव्हा जाताना ॲक्सिडेंट झालं होतं, त्यामुळे परत जायला माणूस तिथे धारिष्ट करत नाही. नाही मी गेले होते तेव्हा हे झालं, नको बाबा. म्हणजे ही इमॅजिनरी भीती आहे. असं परत रिपीट होईल असं नाही. अशा वेळी काय करायचं आपण आपली सायकोलॉजिकल बिलीफ वाढवायची नाही. एकदा घडला म्हणजे सारखं असं घडत नाहीये, जाऊन बघतो. आणि आपण जाऊन बघायचं आणि ती भीती आपली ही उगीच भीती आहे असं आपल्याला कळते आणि त्यामुळे ती भीती हळूहळू नाहीशी होते. आणि अशी तुम्हाला कुठली भीती असली, ते ह्याच्याशिवाय कुठली तुम्हाला भीती असली, ते काय करायचं? तुम्हाला विचारायचं, वाय आय एम स्कॅर्ड. मला कशाची भीती वाटते, का भीती वाटते, हे आधी आपण आपलेत जाऊन सेल्फ टॉकनं बघायचं, का भीती वाटते. आणि ही भीती आपण एकदा काढून टाकली की आपोआप नाहीशी होते. अशा वेळी काय करा, तुम्ही तुमचे पेरेंट्सशी बोला, तुमचे नियर अँड डिअर फ्रेंड्स असले की त्यांच्याशी बोला. अगदी कोणाशी जाऊन बोलू नका, तुमची मजा उडवतील, तुमच्याकडे हसतील. त्यामुळे काय करा, तुमच्याजवळ तुमचे विश्वासाचे माणसांशी ह्याविषयी बोला. तुम्ही आईवडिलांशी बोला, अगदी जवळचे मित्र असले की मित्रांशी बोला, मला अशी भीती वाटते का. आणि काय करा, तुम्ही कॉन्फिडेंट होऊन जावा करा. ही भीती सर्वांना असते, तुम्ही हे करू नका. आता फर्स्ट टाइम आपण बँकेत जातो काही कामाला, तेव्हा एवढं कॉन्फिडेंट असतो का हो? नाही. नंतर तुम्ही वरचेवर तुमच्या कामासाठी जात असता, तेव्हा अगदी इझिली कॉन्फिडेंट, तुम्हाला कशाचं काही हे वाटत नाहीये. इन द सेम वे तुम्ही विमानात प्रवास केला तर पहिल्यांदा तुम्हाला वाटतं, अयो कसं बाबा, हां तर सारखं आत जाताना कितीतरी ठिकाणी चेकिंग, अमुक तमुक, नको वाटते. हां इव्हन विमान एकदम हे होताना जर्क घेते तेव्हा सुद्धा असं हे वाटते, मनात नको नको ती भीती येते, अयो विमान खाली पडलं तर कसं काय होईल, अमुक तमुक. ह्या सगळ्या काल्पनिक भीती आहेत. असल्या भीतींना आपले मनात घर करून द्यायचं नाही. त्यामुळे आपोआप ह्या भीती नाहीशा होतात. आणि मेन भीती आपण इझिली घालवू शकतो. कसं? मनानं आपण स्ट्रॉंग व्हायचं. नाही एकटा जातो की मार्केटात, काही होत नाही. लहान असताना अगदी पहिल्यांदा मुलाला मार्केटात पाठवताना बघा की मूल म्हणते, नको नको ये की तू पण बरोबर. नंतर मोठं झाल्यावर एकटं जायला लागते. पहिल्यांदा का त्याला भीती वाटत होती? का म्हणजे तो कधीच एकटा गेलेला नव्हता. पण 2-4 वेळेला तुम्ही त्याला तुमच्याबरोबर घेऊन गेलात की त्याची भीती जाते. त्यामुळे प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस, कुठल्याही गोष्टीची प्रॅक्टिस करा, तुमची भीती जाते. कित्येक मुलांना असं पण वाटते बरं का, वर्गात प्रश्न विचारले
की शाळेत असू देत, कॉलेजमध्ये असू देत, त्यांना उत्तर माहीत असते, पण हात वर करून उभा राहून त्यांना उत्तर द्यायला भीती वाटते. ते मनाची तयारी करेपर्यंत आणि तिसराच मुलगा किंवा मुलगी उभी राहते आणि उत्तर देते आणि यांना वाटते हो मला माहीत होतं पण मी उभं राहिलो नाही. ही भीती तत्काळ घालायची. तुम्हाला प्रश्न विचारला की उत्तर माहीत आहे ना, आधी उभं राहावा आणि उत्तर द्या. सो बी कॉन्फिडेंट. प्रॅक्टिस करा परत परत कुठल्याही गोष्टीची. सगळी भीती आपण घालवू शकतो आणि शक्यतो लहान मुलांना कुठलीच भीती घालवू नका. आहे तर आहे तसं सांगा त्यांना. तुला का आम्ही एकट्याला बाहेर सोडत नाही, हल्लीचा काळ बघ असा आहे, अमुक नाही म्हणून सोडत नाही, असं क्लिअरली सांगा त्याला. तो समजू शकतो. त्यामुळे लहान मुलांचे मनात, त्यांचे सबकॉन्शियस माइंडमध्ये भीती घालू नका आणि मोठे सुद्धा आपण कॉन्फिडेंट होऊन पुढे जाऊया. अहो काय होईल, हे चुकेल काय, हे झालेल, कोण हसते असं स्टेजवर. तुम्हाला वाटते मी गेलो की हसतील, मला सगळं विसरेल. काही नाही, आधी प्रॅक्टिस करा जरा आणि जा. पहिल्यांदा अगदी उत्तम होणार नाहीये, पण हळूहळू तुम्ही उत्तम बोलू शकता. त्यामुळे घाबरू नका. इझिली तुम्ही तुमची भीती घालवू शकता. अच्छा, हॅव ए गुड डे.